स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि इथे बघा सकाळी सकाळी ठेलेवाला आला होता, हर एक मालवाला. तर इथून मला थोडंसं क्लचर वगैरे घ्यायचं होतं, कंगवा वगैरे घ्यायचा होता आणि रबर बँड वगैरे घ्यायचं होतं. तर मी बघत होती काय काय आहे, बेल्ट वगैरे बघत होती. आणि पाऊस सुरू होता म्हणून छत्री वगैरे घेऊनच होती मी, पाण्यात निघाली होती. तर बघू शकता इथे मी काही काही वस्तू म्हणजे ह्या दादांकडूनच घेत असते. आणि स्वस्तही पडतात आणि टिकतात पण, अशा काही एकदम खराब नाही राहत. तुम्ही सुद्धा घेऊ शकता. एकदम आपण मॉलमधून वगैरे घेतो त्या पण वस्तू तुटतातच आणि याच्यातून पण घेतात तुटतातच. आणि मला क्लचर 10-10 रुपयात खूप छान भेटले. बेस्ट आहे, क्वालिटी वगैरे त्याची छान आहे. नेलपेंट वगैरे पण मी याच्याकडूनच घेतले, छान निघाले, छान आहे. आणि म्हणजे कसं आपण जेव्हा सामान वापरतो तर आपल्याला माहीत पडते की क्वालिटी वगैरे कशी आहे. आणि इथून मी कुंड्या वगैरे सगळे ह्या दादांकडूनच घेत असते आणि मला स्वस्तात पडतात तर मी घेतात आणि मला परवडतात पण आणि मला क्वालिटी पण आवडते. त्यानंतर घरात आल्यानंतर मग मी म्हटलं कच्छूच्या डोळ्यात औषध टाकायची होती. याच्या 1 महिना झाले याच्या डोळ्याला, म्हणजे एक डोळा छान झाला बसलेला आहे आणि एका डोळ्याला याच्यात त्रास आहे, थोडंसं सुजन वगैरे, थोडीशी लाली आहे एका डोळ्याला. तर याच्या डोळ्यात ड्रॉप टाकून घेतला, याची आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि ॲक्टिव्ह बघा किती आहे, ते जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि चुलचुल आम्ही अशी ॲक्टिव्हिटी वगैरे याला देत राहतो, काही देत राहतो याला. तर असा एक बेल्ट होता तर त्याच्यावरून तो खालून जाऊ वरतून जाऊ असं सुरू होतं त्याचं. आणि चत्रा खूप आहे, हा पुष्कळ चत्रा आहे तर बघू शकता. आणि एक डोळा त्याचा व्यवस्थित आहे, एक डोळ्याला त्रास आहे. तर असं खेळत आहे त्याला, आम्ही खेळवतो, थोडा वेळ खेळवतो याला. छान मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे, औषध वगैरे देऊन झालेले आहे. आणि ड्रॉप टाकल्यानंतर याला मी म्हणजे 15 मिनटं तरी बाहेरच ठेवते, पाण्यामध्ये नाही जाऊ देत. कारण की मग पाण्यामध्ये टाकलं तर ड्रॉपचा काही अर्थच नाही राहणार, तो पूर्ण ड्रॉप पाण्यातच चालली जाणार. त्यामुळे मग मी अशी एक बास्केट केलेली आहे याच्यासाठी. कारण की याला बाहेर ठेवलं तर खूपच जास्त चुलचुल इकडे पडणार तिकडे पडणार, म्हणून मी अशी एक बास्केट केलेली आहे. त्याच्या अंदर बघू शकते एक नॅपकिन ठेवलेली आहे. तर डोळ्यात ड्रॉप टाकल्यानंतर मी याला असं बास्केटमध्ये टाकून देते आणि तो खेळतो, खूप वरतं वगैरे चढतो, कितीक वेळा पडतो तो बघा. बाहेर निघण्यासाठी त्याची किती धावपळ सुरू आहे बाहेर निघण्यासाठी. जेव्हा हा लहान होता तर याची म्हणजे मान म्हणजे ह्या होलमधून निघायची, या छिद्रांमधून तो बाहेर म्हणजे मुंडी काढून बघायचा. तर आता बघा त्याचा डोळा बघा, तुम्ही बघू शकता लाली आहे त्याच्या डोळ्याला. आणि लहान असताना हा याच्यातून निघायचा आणि खेळायचा, पण आता तसं होत नाही. आणि त्यानंतर कच्छूचं वगैरे औषध वगैरे देऊन झालं तर सायंकाळी मग मी आलेली आहे चष्मा बनवण्यासाठी. मला नंबर मिळालेला आहे, माझा डोक्याचा नंबर आहे, तर मी इथे चष्मा बनवासाठी आलेली आहे. तर बघू शकता ते चष्मे ठेवलेले आहे. तर आम्ही चष्मा सिलेक्ट करत आहे की कोणता चष्मा घ्यायचा आहे. तर मी सिलेक्ट वगैरे करून घेतलेला आहे चष्मा माझा. तर अवी बघत होते त्यांच्यासाठी चष्मा, तर त्यांच्यासाठी बघत होते. त्यांना आवडतच नव्हत्या फ्रेम वगैरे, ते म्हणाले मी दुसरीकडून बघणार. तर पण मला आवडलं, माझी फ्रेम मला आवडली तर मग मी घेऊन घेतली. तर इथे बच्चांचे सुद्धा चष्मे वगैरे भेटतात. तर बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस सुरू होता आणि मला बरं नव्हतं म्हणून मी कानाला वगैरे बांधलेलं होतं. आणि इथे माझा नवीन मोबाईल असल्यामुळे मी थोडंसं मोबाईलचा कॅमेरासुद्धा चेक करत होती. इथे डबल कॅमेरा होता, म्हणजे समोरचं मागचं दोन्ही दिसत होतं. तर मी ते कॅमेरासुद्धा चेक करत होती तिथे बसल्या बसल्या, कारण की जस्ट माझ्या हातात नवीन आलेला होता. आणि त्यानंतर मी भाजी वगैरे घेऊन आलेली होती, येताना भाजी वगैरे आणली. आणि आता संध्याकाळी मी अंडे करणार आहे, आज संडे असल्यामुळे. तर बघू शकता. आणि त्या आता म्हणजे संडेच्या नंतर आपण अंडे खाऊ नाही शकणार, कारण की आता आपल्याला उपास तापस श्रावण सोमवार वगैरे सुरू होणार आहे. त्यामुळे मग आजच विचार केला की अंडे वगैरे बनवून टाकू. तर भाजी वगैरे आणलेली आहे, जास्त नाही आणलेली, आणि भाजी खूप महाग झालेली आहे. तर इथे बघा कांदे कापणं सुरू आहे, कांदे कापून झालेले आहे ना. आज अंड्याची भाजी बनवणार आहे, त्यासाठी कांदे लागणार आहे. तर कांदे जास्त घेतलेले आहे, मी बघू शकता. आणि पाण्यात टाकलेलं आहे, कारण की खूप तेज आहे, कापताना डोळ्यात पाणी वगैरे येत आहे, त्याच्यामुळे तेज असल्यामुळे त्याला मी छान वॉश करून घेणार. आणि कांदे मी कोणते पण म्हणजे पावसाळ्याचं भाजीपाला राव काही राव मी साफ करून घेते, चांगले धुवून घेते. तर कांदे कापून घेते. तर इथे बघा मी पाण्यात टाकलेले आहे अंडे आणि याला छान वॉश करून
मी या कुकरमध्ये टाकून घेते आणि शिटी करून घेणार. 2-3 शिटीमध्ये होऊन जातात अंडे. कारण की बाहेरचे अंडे बघा असे थोडीशी याला म्हणजे घाण वगैरे लागली राहते, तर त्याला स्वच्छ करून घ्या छान. मी स्वच्छ करून घेते आणि नंतर त्याला बॉईल करायला टाकते. कारण की बॉईल करताना काय होते, मग आपण वॉश नाही केलं तर काय होते, एखादा अंडा फुटला मग तोच खाण्यामध्ये येतो, ते पाणी घालून जातात. फेकण्या वगैरे म्हणजे मी ते फेकूनच देते मला सहसा, पण मी अशी वॉश करून घेते आणि ते स्वच्छ करून घेते. त्यानंतर मग मी अशी कुकरमध्ये लावून देते. तर चला वॉश करून कुकर वगैरे मांडून देते मी. आणि इथे दोन अंडे फुटलेले आहे, तर आता त्याला मी काहीतरी करणार त्याचं वगैरे. तर बघा तुम्ही किती घाण पाणी निघालेलं आहे. तर कारण की अंडे कुठून येतात तुम्हालाही माहीत आहे. तर बघा किती घाण पाणी. म्हणून अंडे स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही कुकरमध्ये मांडा. स्वच्छ केल्यानंतर कुकरमध्ये मांडा. तर कुकरमध्ये मांडून झालेले आहे हे अंडे आणि बॉईल झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याला तळून घेणार मी. तर आता बाकीची सामग्री आणि हा वाला मसाला आणलेला आहे अवीने. आता हा मसाला टाकणार आहे मी. जास्त मसाल्याची भाजी बनवत नाही मी, तर कमी मसाल्याचीच बनवते. तर चला आता कांदे वगैरे कापून घेते, कांदे भाजून घेते. तर बघू शकता कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं खोबरा टाकलेला आहे आणि गोडलिंबाचा पाला आणि थोडे कांदा झाल्यावर थोडंसं चण्याची डाळ टाकणार आहे. तर याला छान मस्त भाजून घेते आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर बघू शकता कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे. तर यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं म्हणजे इथे घेतलेलं आहे मी दलिया, याला काय म्हणतात, इथे मी घेतलेले आहे चण्याची डाळ, थोडीशी खसखस घेतली आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, टमाटर घेतलेला आहे आणि याला मी टाकून घेणार आहे कांद्याच्या मसाल्यामध्ये. याला सुद्धा म्हणजे भाजून घेणार आहे. मिरच्या सुद्धा टाकणार आहे आणि टमाटर काप करून टाकून देते. बघा इथे टमाटर वगैरे टाकून दिलेला आहे, मिरच्या टाकलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आणि थोड्या वेळ भाजणार आहे. म्हणजे ही चण्याची डाळ तिथपर्यंत थोडीशी डार्क ते येणार, म्हणजे शिजवून घेणार आहे चण्याच्या डाळीला. तर मी छान याला थोडंसं आणखीन होऊ देणार आणि टमाटर याकरता टाकते मी कारण की जे मसाले वगैरे राहते आपले ते थोडेसे हलकेसे कडसर राहतात, त्यामुळे मग मी यामध्ये टमाटर टाकते. कोणी टाकतात कोणी नाही टाकत, तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर बघा अंडे मी याच्यासाठी धुवून याच्यात टाकले होते ना, तुम्हीसुद्धा धुवूनच टाका बॉईल करायला. बघा हे अंडे असे फुटून जातात आणि तुम्ही बघितलं किती घाण पाणी निघतो आपण जेव्हा बाहेरून अंडे आणतो. तर मी असे धुवून टाकते, त्यामुळे काय होते असे अंडे फुटतात. तर त्याने काय होते ह्या अंड्याला घाण नाही लागत आणि आपण नंतर कसे त्याला छिलून धुत नाही, तसंच म्हणजे फ्राय करतो. त्यामुळे अंडे मार्केटमधून आणल्यावर त्याला वॉश करा आणि त्यानंतरच बॉईल करा. तर चला आता याला छिलून घेते मी. तर इथे बघा अंडे तेलामध्ये टाकलेले आहे मी, छान म्हणजे मस्त तळून घेणार आहे छान मस्त. आणि तेलामध्ये टाकायच्या अगोदर मी बाहेरच्या साईडनं अंड्याला चाकूने काप केलेला आहे की जेणेकरून ते गरम तेलसुद्धा त्याच्यात मसाले वगैरे जाणार अंदरपर्यंत. आणि इथे मसाला मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि तेलामध्ये छान मस्त त्याला परतून घेते. मसाल्याला खूप व्यवस्थितपणे परतून घ्या आणि बस साईडला तर्री सुटत आहे. जिथपर्यंत तेल सुटते तिथपर्यंत छान मसाला तेलामध्ये होऊ द्या. तर बघू शकता आपण अगोदरसुद्धा म्हणजे भाजले होते कांदे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही म्हणजे मसाला शिजासाठी. तर इथे मी घेतलेले आहे, आता बेसिक मसाले घेऊया. तर इथे मी हळद घेतलेली आहे, तिखट घेतलेला आहे, कांदा लसूणचा मसाला घेतलेला आहे, पेस्ट घेतला अद्रक लसूणचा आणि धने पावडर घेतलेला आहे आणि छान परतून घेते त्याला सुद्धा. आणि तिखट तुम्हाला गरम म्हणजे जास्त पाहिजे कमी पाहिजे त्यानुसार घ्या. मी पेस्ट करताना त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या होत्या, 4-5 मिरच्या टाकलेल्या होत्या, जेणेकरून स्वाद थोडासा चांगला येतो आणि तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या म्हणजे हेल्थला पण छान राहते. आणि चवीनुसार इथे तुम्ही मीठ घालून घ्या. आणि बघू शकता आपलं म्हणजे थोडीशी तर्री बघा सुटलेली आहे लालसर. आणि इथे हा मी एव्हरेस्टचा एग्स मसाला टाकणार आहे, अंडा कढी मसाला टाकणार आहे, 1च पाऊच टाकणार आहे मी, जास्त नाही टाकणार आहे कारण की मी जास्त मसाल्याची म्हणजे भाजी नाही बनवत.
तर मग थाळे वगैरे मसाला तुम्हाला टाकायचे असणार तर तुम्ही जेव्हा कांदा भाजता त्याच्यासोबतच तुम्ही थाळे मसालेसुद्धा भाजून त्याला म्हणजे कांद्यासोबतच बारीक करा। इथे बघा मी 5 मिनिटं झाकून घेते आणि तर्री सुटलेली आहे। साईडनी बघू शकता तेल तुम्ही दिसत आहे आणि तेलाचं प्रमाण मी कमीच टाकते। मला जास्त एकदम तेल आवडत नाही तर मी तेलाचं प्रमाण कमी टाकते। तर आता आपलं म्हणजे करपलं नाही पाहिजे म्हणून मी त्या भांड्यामध्येच पाणी टाकून मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी याच्यात थोडा वेळ टाकलेलं आहे आणि पुन्हा याला झाकून घेते आणि त्यानंतर तेल सुटल्यानंतर बघू शकता मी अंडे टाकलेले आहे आणि अंडेसुद्धा मी चांगले मस्त 5-10 मिनिटं झाकून घेते आणि त्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते। तुम्हाला थंड टाका तुम्ही थंड टाकून गरम पाणी टाकल्याने तर्री लवकर येते। तर बघा साईडला तर्री तुम्हाला वाफेमुळे दिसत नसेल तर्री सुटलेली आहे ना आपली भाजी रेडी झालेली आहे। तर या तुम्ही सर्व अंड्याची भाजी खायला।